मुंबईतील एका आलिशान बंगल्यात त्या सकाळी नेहमीसारखीच शांतता होती. घरात सर्व सुखसोयी होत्या. मोठा व्यवसाय, महागड्या गाड्या, नोकर-चाकर, पैसा आणि प्रतिष्ठा सगळं काही होतं. पण त्या घरात गेली 3 वर्षे आनंदाचा एकही क्षण टिकला नव्हता. त्या घराच्या वरच्या मजल्यावर एका खोलीचा दरवाजा रोजप्रमाणे हळूच उघडला. आत गेली 38 वर्षाची स्नेहा कुलकर्णी. ती थोडा वेळ दारातच उभी राहिली. समोर भिंतीवर कार्टूनची चित्र होती. एका कोपऱ्यात क्रिकेटची बॅट ठेवलेली होती. अभ्यासाच्या टेबलावर काही रंगीन पेन्सिल पडल्या होत्या. पलंगावर एक टेडी बेअर ठेवला होता. सगळं काही जसंच्या तसं होतं. जणू त्या खोलीचा मालक शाळेत गेला होता आणि काही वेळाने परत येणार होता. पण ते सत्य नव्हतं. त्या खोलीचा मालक आर्यन आता या जगात नव्हता. स्नेहा हळूहळू पुढे गेली. तिने टेबलावर ठेवलेला एक फोटो हातात घेतला. फोटोत एक 9 वर्षाचा आर्यन हसत होता. त्याच्या गालावर छोटी खळी पडली होती. ते हसू पाहिलं की स्नेहाचं हृदय तुटून जायचं. आजची तारीख होती 15 एप्रिल. ती तारीख स्नेहा कधीच विसरू शकत नव्हती. कारण बरोबर 3 वर्षापूर्वी याच दिवशी तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. ती फोटो छातीशी धरून बसली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती हळू आवाजात म्हणाली, "बाळा, अजूनही तुझ्याशिवाय जगायला जमत नाही रे." खोलीत पुन्हा शांतता पसरली. स्नेहाचा नवरा समीर दारात उभा राहून हे सगळं पाहत होता. गेल्या 3 वर्षात त्याने आपल्या पत्नीला असंच रोज तुटताना पाहिलं होतं. त्याच्याही मनात दुःख होतं, पण पुरुष असल्याने तो ते दाखवत नव्हता. तो आत गेला. स्नेहाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, "स्नेहा, स्वतःला सावर." स्नेहा त्याच्याकडे पाहून म्हणाली, "तू सांगतोस म्हणून सावरणं इतकं सोपं असतं का? माझा मुलगा गेला आहे समीर. माझं जगणं संपलं आहे." समीरकडे उत्तर नव्हतं. कारण ती जे बोलत होती ते खरं होतं. आर्यन फक्त त्याचा मुलगा नव्हता, तो त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होता. त्याच्यामुळे घरात आनंद होता. त्याच्यामुळे घर जिवंत वाटायचं. पण त्या एका अपघाताने सगळं हिरावून घेतलं. स्नेहाच्या डोळ्यासमोर पुन्हा 3 वर्षापूर्वीचा दिवस उभा राहिला. त्या दिवशी सकाळी आर्यन खूप आनंदात होता. शाळेत चित्रकला स्पर्धा होती. त्याने स्वतः काढलेले एक सुंदर चित्र आईला दाखवलं होतं. "आई, मी पहिला येणार," तो आत्मविश्वासाने म्हणाला होता. स्नेहा हसली होती. तिने त्याच्या कपाळावर चुंबन घेतलं होतं. "नक्की येशील." आर्यन आनंदाने शाळेत गेला. आणि तोच त्याचा आईशी झालेला शेवटचा संवाद ठरला. दुपारी स्नेहा एका मीटिंगमध्ये होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. तिने फोन उचलला. समोरून घाबरलेला आवाज आला, "मॅडम, तुमच्या मुलाचा अपघात झाला आहे." ते शब्द ऐकताच तिच्या हातून फोन खाली पडला. ती अक्षरशः वेडी झाली. रुग्णालयात पोहोचली. आर्यन ICUमध्ये होता. संपूर्ण शरीरावर जखमा होत्या. डॉक्टर प्रयत्न करत होते. स्नेहा देवाला प्रार्थना करत उभी होती. समोर समीर बाहेर होता. दोघेही आशेवर जगत होते. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस आर्यन बेशुद्धच होता. आणि 4थ्या दिवशी डॉक्टरांनी त्यांना त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं. डॉक्टरचा चेहरा गंभीर होता. स्नेहाचं मन घाबरलं. ती खुर्चीवर बसली. डॉक्टर हळू आवाजात म्हणाले, "आम्ही सर्व प्रयत्न केले, पण." तो एक शब्द ऐकताच स्नेहाचं हृदय थांबल्यासारखं झालं. डॉक्टर पुढे म्हणाले, "तुमचा मुलगा ब्रेन डेड झाला आहे." क्षणभर स्नेहाला काहीच ऐकू आलं नाही. सगळं धुसर झालं. ती डॉक्टरकडे पाहत म्हणाली, मग अचानक ओरडली, "नाही, हे खोटं आहे. माझा मुलगा उठेल. तो मला सोडून जाऊ शकत नाही." ती रडत होती. समीरच्या डोळ्यातही अश्रू होते. पण सत्य बदलत नव्हतं. काही वेळानंतर डॉक्टरांनी एक वेगळी गोष्ट सांगितली, "तुमच्या मुलाचे अवयव इतरांना जीवन देऊ शकतात." स्नेहा संतापली, "नाही, माझ्या मुलाला कोणीही हात लावणार नाही." पण समीर शांत होता. त्याने डॉक्टरचं बोलणं ऐकलं. मग तो स्नेहाजवळ बसला. "आपला मुलगा परत येणार नाही, पण त्याच्यामुळे इतरांची मुलं जगू शकतात." स्नेहा रडत होती. रात्रभर ती विचार करत राहिली. शेवटी आईचं हृदय दगड करून तिने होकार दिला. आर्यनचं हृदय, किडनी
लिव्हर आणि डोळे दान करण्यात आले. अनेक लोकांना नवं आयुष्य मिळालं, पण स्नेहाचं आयुष्य मात्र रिकामं झालं. आज त्या घटनेला 3 वर्ष झाली होती, पण तिच्या जखमा अजूनही ताज्याच होत्या. त्या दिवशी तिने ठरवलं की घरी बसून रडण्यापेक्षा काहीतरी चांगलं करावं. ती एका अनाथ आश्रमात गेली. तिथल्या मुलांना भेटली. त्यांच्यासाठी खाऊ, कपडे आणि पुस्तके दिली. मुलं खूप आनंदी झाली. एका छोट्या मुलाने तिचा हात धरला. आंटी, तुम्ही पुन्हा याल ना? तो प्रश्न ऐकून स्नेहाचे डोळे भरून आले, कारण आर्यनही असंच बोलायचा. तिने फक्त त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला. दुपार झाली. ती परत घरी निघाली. तिची आलिशान कार मुंबईतील एका मोठ्या सिग्नलवर येऊन थांबली. बाहेर कडक ऊन होतं. रस्त्यावर वाहनांची गर्दी होती. स्नेहा विचारात हरवली होती. तेवढ्यात कोणीतरी कारच्या काचेवर हलकी टकटक केली. तिने बाहेर पाहिलं. एक 10-11 वर्षाचा मुलगा उभा होता. त्याच्या हातात मोगऱ्याचे गजरे होते. चेहऱ्यावर घाम होता, पण डोळ्यात एक वेगळीच तेज होतं. स्नेहाला तेव्हा कल्पनाही नव्हती की पुढच्या काही मिनिटात तिचं संपूर्ण आयुष्य बदलणार होतं. आणि त्या मुलाच्या तोंडून बाहेर पडलेले शब्द तिला 3 वर्षापासून शोधत असलेलं उत्तर देणार होतं. सिग्नलवर गाड्यांची लांब रांग लागली होती. कडक उन्हामुळे रस्त्यावरून उष्णतेच्या लाटा वाहत होत्या. स्नेहा कारमध्ये बसून विचारात हरवली होती. तिच्या मनात अजूनही आर्यनच्या आठवणी चालू होत्या. तेवढ्यात पुन्हा एकदा कारच्या काचेवर टकटक झाली. तिने बाहेर पाहिलं. तोच मुलगा हातात मोगऱ्याचे गजरे घेऊन उभा होता. त्याच्या कपाळावर घामाचे थेंबही होते. कपडे साधे होते. पायात जुनी चप्पल होती, पण चेहऱ्यावर एक निरागस हसू होतं. स्नेहाला आज कोणाशीही बोलायचं नव्हतं. तिने पर्स उघडली. त्यातून 500 रुपयाची नोट काढली. काच थोडी खाली केली. हे घे पैसे आणि जा बाळा. मला गजरा नको. मुलाने नोटीकडे पाहिलं, मग स्नेहाकडे पाहिलं आणि अत्यंत शांत आवाजात म्हणाला, मॅडम, मी भिकारी नाही. स्नेहा थोडी आश्चर्यचकित झाली. मुलगा पुढे म्हणाला, माझी आई म्हणते की मेहनत न करता घेतलेले पैसे पोटात जात नाहीत. तुम्हाला गजरा हवा असेल तर घ्या, नाहीतर पैसे परत ठेवा. स्नेहा काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. इतक्या लहान वयात एवढा स्वाभिमान? तिने हळूच विचारलं, तुझं नाव काय आहे? मुलगा हसला. माझं नाव आरव आहे. आणि तुमचं? स्नेहाला त्या प्रश्नाचं उत्तर देताना देखील अवघड वाटलं. स्नेहा. आरवने लगेच एक गजरा पुढे केला. हा घ्या. स्नेहाने गजरा घेतला, पण तिचं लक्ष त्या मुलाच्या चेहऱ्याकडेच होतं. त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. ती चमक तिला कुठेतरी पाहिल्यासारखी वाटत होती. शाळेत जातोस का? तिने विचारलं. हो. आरव स्वाभिमानाने म्हणाला. सकाळी शाळा असते, दुपारी गजरे विकतो, आईला मदत करतो, मोठा झाल्यावर डॉक्टर होणार आहे. स्नेहा नकळत हसली. डॉक्टर? का बरं? आरव काही क्षण शांत झाला. मग त्याने छातीवर हात ठेवला. कारण डॉक्टरांनी मला दुसरं आयुष्य दिलं. स्नेहा चकित झाली. म्हणजे? आरवच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं. आज माझा दुसरा वाढदिवस आहे. स्नेहाच्या कपाळावर आठ्या पडल्या. दुसरा वाढदिवस? तो कसा काय? आरवने आजूबाजूला पाहिलं. मग हळूच आपल्या शर्टाची कॉलर बाजूला केली. त्याच्या छातीवर मोठी ऑपरेशनची खून दिसत होती. स्नेहाचा श्वास क्षणभर थांबला. आरव अभिमानाने म्हणाला, 3 वर्षापूर्वी माझं हृदय खूप आजारी होतं. डॉक्टर म्हणाले होते की मी जास्त दिवस जगणार नाही. आई खूप रडायची. आमच्याकडे पैसेही नव्हते. पण मग तो बोलताना थोडा थांबला. त्याच्या डोळ्यात कृतज्ञता दिसत होती. मग एका देवदूताने मला जीवन दिलं. स्नेहाच्या अंगावर काटा आला. देवदूत? हो, आरव हसत म्हणाला. एका छोट्या मुलाचा अपघात झाला होता. त्याच्या आईवडिलांनी त्यांचं हृदय दान केलं आणि ते हृदय मला मिळालं. स्नेहाच्या हातातून गजरा जवळजवळ खाली पडला. तिचं हृदय जोराने धडधडू लागलं. आरव पुढे बोलत होता. डॉक्टर म्हणाले की तो मुलगा माझा देवदूत आहे. त्याच्यामुळे मी आज जिवंत आहे. म्हणून मी दरवर्षी या दिवशी वाढदिवस साजरा करतो. हा माझा दुसरा जन्म आहे ना. स्नेहाचे डोळे मोठे झाले. तिला स्वतःचा श्वास ऐकू येत होता.
तिने थरथरत्या आवाजात विचारलं, क कधी झालं होतं हे ऑपरेशन? आरव सहजपणे म्हणाला, 3 वर्षापूर्वी, 15 एप्रिल. हे शब्द ऐकताच स्नेहाचं संपूर्ण शरीर थरथरू लागलं. आजही 15 एप्रिल होती. तीच तारीख, तीच वेळ, तीच वर्ष. सगळंच जुळत होतं. तिच्या मनात हजारो विचार वेगाने सुरू झाले. पण अजूनही तिला खात्री नव्हती. तिने कसाबसा स्वतःला सावरलं. बाळा, तुझं पूर्ण नाव काय आहे? आरवने हसून उत्तर दिलं, आरव शिंदे. स्वतःच स्नेहाचं हृदय अजून वेगाने धडधडू लागलं. कारण 3 वर्षापूर्वी रुग्णालयातील डॉक्टरांनी ज्या मुलाला आर्यनचं हृदय मिळालं होतं त्याचं आडनावही शिंदे होतं. सिग्नल अजूनही लाल होता, पण स्नेहासाठी वेळ जणू थांबली होती. तिच्या आयुष्यातून डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. आरव घाबरला. मॅडम, तुम्ही रडत का आहात? स्नेहा काही बोलू शकली नाही, कारण तिच्या मनात एकच प्रश्न घुमत होता. हा तोच मुलगा आहे का ज्याच्या छातीत आज माझ्या आर्यनचं हृदय धडधडत आहे? स्नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आरव तिच्या समोर उभा होता. तिला काहीच समजत नव्हतं. मॅडम, तुम्ही ठीक आहात ना? त्याने काळजीने विचारलं. स्नेहाने स्वतःला सावरायचा प्रयत्न केला. तिने थरथरत्या हाताने डोळे पुसले. हो बाळा, मी ठीक आहे. पण ती ठीक नव्हती. तिच्या मनात वादळ उठलं होतं. 3 वर्षापासून तिच्या मनात एकच प्रश्न होता, आर्यनचं हृदय कोणाच्या छातीत धडधडत असेल? आज अचानक नियतीने तिच्या समोर एक मुलगा उभा केला आणि त्याची प्रत्येक गोष्ट आर्यनच्या हृदयाशी जुळत होती. सिग्नल हिरवा झाला. मागच्या गाड्यांचे हॉर्न वाजू लागले. आरव पटकन मागे सरकला. ठीक आहे मॅडम, मी निघतो. तो दुसऱ्या गाडीजवळ जाऊ लागला. स्नेहाच्या मनात अचानक भीती निर्माण झाली. जर हा मुलगा निघून गेला तर? कदाचित पुन्हा कधी भेटणार नाही. ती लगेच कारचा दरवाजा उघडून खाली उतरली. आरव थांब. आरव थांबला. स्नेहा त्याच्या जवळ गेली. तुझं घर कुठे आहे बाळा? आरवने समोरच्या झोपडपट्टीकडे बोट दाखवलं. तिकडे. मी आणि माझी आई तिथे राहतो. स्नेहाने काही क्षण विचार केला. मग म्हणाली, मी तुला तुझ्या आणि तुझ्या आईला भेटू शकते का? आरव थोडा आश्चर्यचकित झाला, पण त्याने होकार दिला. हो. त्या दिवशी स्नेहा त्याच्या मागे मागे चालत झोपडपट्टीत गेली. तिने आयुष्यात कधीही अशा जागेत पाऊल ठेवलं नव्हतं. लहानशा झोपड्या, अरुंद रस्ते, गरिबी, पण तरीही लोकांच्या चेहऱ्यावर जगण्याची धडधड दिसत होती. आरव एका छोट्या झोपडीपाशी थांबला. आई, पाहुणे आलेत. आतून सुमारे 40 वर्षाची एक महिला बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर कष्टांच्या रेषा होत्या, पण डोळ्यात माया होती. नमस्कार, ती नम्रपणे म्हणाली. स्नेहानेही नमस्कार केला. आरवने सगळं सांगितलं. आई, या मॅडमनी गजरा घेतला. महिला हसली. या आत. स्नेहाने झोपडीत गेली. आत फक्त एक खाट, एक टेबल आणि काही भांडी होती, पण सगळं स्वच्छ होतं. स्नेहा घाबरली. तिचं हृदय अजूनही जोरात धडधडत होतं. शेवटी तिने धीर धरून विचारलं, आरवच्या हृदयाचं ऑपरेशन कुठे झालं होतं? महिलेच्या चेहऱ्यावर आठवणी उमटल्या. ती हळू आवाजात म्हणाली, पुण्यात, मोठ्या हॉस्पिटलमध्ये. डॉक्टरांनी सांगितलं होतं की नवीन हृदय मिळालं नाही तर माझा मुलगा वाचणार नाही. तिचे डोळे भरून आले. मी देवाला रोज प्रार्थना करायचे आणि एक दिवस फोन आला. एका लहान मुलाच्या कुटुंबाने हृदयदान केलं होतं. स्नेहाचा श्वास अडकला. महिला पुढे म्हणाली, त्या आईवडिलांचं नाव आम्हाला कधीच सांगितलं नाही, पण मी त्यांना रोज देवासारखं मानते. त्यांच्यामुळे माझा मुलगा आज जिवंत आहे. हे ऐकताच स्नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आता तिला खात्री होत चालली होती, पण तिला अंतिम सत्य हवं होतं. तिने त्या हॉस्पिटलचं नाव विचारलं. महिलेने ते नाव सांगितलं. ते ऐकताच स्नेहाच्या हातातून पाण्याचा ग्लास खालीच पडला. तेच हॉस्पिटल होतं जिथे आर्यनचा शेवटचा श्वास झाला होता. आता कोणतीही शंका उरली नव्हती. स्नेहा रडू लागली. आरव आणि त्याची आई घाबरले. मॅडम, काय झालं? स्नेहा काही क्षण बोलू शकली नाही. तिने आरवकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर निरागस हसू होतं.
ती स्वतःशीच पुटपुटली. आर्यन. तिच्या डोळ्यासमोर 3 वर्षापूर्वीचा तिचा मुलगा उभा राहिला. त्याचं हसू, त्याचा आवाज, त्याच्या खोड्या, सगळं आठवलं. आरव तिच्या तिच्या जवळ आला. मॅडम, तुम्ही रडू नका. आणि त्याने आपल्या छोट्याशा हाताने तिचे अश्रू पुसले. तो स्पर्श होताच स्नेहाचा बांध फुटला. ती ढसाढसा रडू लागली. कारण 3 वर्षानंतर पहिल्यांदाच तिला असं वाटत होतं की तिचा मुलगा एक अंश अजूनही या जगात जिवंत आहे. पण अजून एक सत्य सांगायचं बाकी होतं. सत्य असं जे ऐकून आरव आणि त्याच्या आईचं आयुष्यही कायमचं बदलणार होतं. झोपडीत काही क्षण पूर्ण शांतता पसरली होती. स्नेहाच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. आरव आणि त्याची आई मंगला दोघेही तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते. त्यांना समजत नव्हतं की ही श्रीमंत दिसणारी महिला अचानक इतकी भावूक का झाली आहे. स्नेहाने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. तिने पाण्याचा एक घोट घेतला, पण तिच्या हाताचा थरकाप काही क्षण थांबत नव्हता. आरव तिच्या जवळ बसला. मॅडम, खरंच काय झालं आहे? त्याचा निरागस प्रश्न ऐकताच स्नेहाचे डोळे पुन्हा भरून आले. तिने आरवचा हात आपल्या हातात घेतला. काही क्षण ती फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या मनात हजारो आठवणींची गर्दी झाली होती. 3 वर्षापूर्वीचा हॉस्पिटलचा कॉरिडॉर, डॉक्टरांचे शब्द, आर्यनचा निष्पाप चेहरा आणि त्यानंतर घेतलेला तो कठीण निर्णय, सगळं काही तिच्या डोळ्यासमोर तरळत होतं. शेवटी तिने खोल श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाली, आरव, ज्या मुलामुळे तुला हे जीवन, नवीन हृदय मिळालं आहे, तो मुलगा माझा मुलगा होता. क्षणभर वेळच थांबला. मंगला स्तब्ध झाली. आरव गोंधळून स्नेहाकडे पाहू लागला. त्याला काहीच समजत नव्हतं. स्नेहा पुढे म्हणाली, माझ्या मुलाचं नाव आर्यन होतं. 3 वर्षापूर्वी त्याचा अपघात झाला आणि आम्ही त्याचं हृदय दान केलं. हे शब्द ऐकताच मंगला अक्षरशः कापू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती अचानक उठली आणि स्नेहाच्या पायाशी बसली. ताई, तुम्ही देव आहात. स्नेहा घाबरून मागे झाली. असं करू नका. पण मंगला रडतच होती. माझा मुलगा आज जिवंत आहे तो फक्त तुमच्यामुळे. त्या दिवशी डॉक्टरांनी आशाच सोडली होती. माझ्याकडे पैसे नव्हते, माझ्याकडे कोणी नव्हतं, पण तुमच्या मुलाने माझ्या मुलाला जीवन दिलं. हे ऐकून स्नेहाही रडू लागली. तिने मंगला यांना उठवलं. दोघी एकमेकांना मिठी मारून रडत होत्या. एकीने स्वतःचा मुलगा गमावला होता, दुसरीला स्वतःचा मुलगा परत मिळाला होता. त्या दोघींच्या अश्रूमध्ये वेदना होत्या, पण त्याच वेळी कृतज्ञताही होती. आरव अजूनही शांत बसला होता. तो सगळं ऐकत होता. हळूहळू त्याच्या डोळ्यातही पाणी आलं. तो स्नेहाजवळ गेला आणि म्हणाला, म्हणजे तुमचा मुलगा माझ्या आत आहे? स्नेहाने थरथरत्या हाताने त्याच्या छातीवर हात ठेवला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. हो बाळा, माझ्या आर्यनचं हृदय तुझ्या छातीत धडधडत आहे. हे ऐकताच आरवने तिला घट्ट मिठी मारली. त्या क्षणी स्नेहाला असं वाटलं जणू 3 वर्षानंतर ती पुन्हा एकदा आपल्या मुलाला मिठी मारत होती. झोपडीत उपस्थित असलेले सर्वजण रडत होते, पण त्या अश्रूमध्ये आज वेगळाच आनंद होता. काही वेळानंतर स्नेहाची नजर झोपडीकडच्या छपराकडे गेली. ठिकठिकाणी गळती होती. भिंती मोडकीस आल्या होत्या. घरात गरिबी स्पष्ट दिसत होती. तिने मंगलाला विचारलं, तुमचं कर्ज फेडलं का? मंगला शांत झाली. तिने नजर खाली केली. नाही, ऑपरेशनसाठी घेतलेलं कर्ज अजूनही बाकी आहे. मी लोकांच्या घरची कामं करते, पण व्याजच संपत नाही. स्नेहाच्या डोळ्यात पाणी आलं, कारण तिच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपये होते आणि इथे तिच्या मुलाचं हृदय जपणारी आई कर्जात बुडाली होती. त्या क्षणी तिने मनात एक निर्णय घेतला. असा निर्णय जो आरव आणि मंगलाचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होता. त्या रात्री स्नेहा घरी परतली. पण तिचं मन अजूनही आरवकडेच अडकलं होतं. ती आपल्या मुलाच्या खोलीत गेली. भिंतीवरचा आर्यनचा फोटो हातात घेतला. फोटोकडे पाहत ती हळूच म्हणाली,
बाळा, आज 3 वर्षांनी तू मला पुन्हा भेटलास. तिच्या डोळ्यात अश्रू होते. पण आज ते फक्त दुःखाचे नव्हते, त्यात समाधानही होतं. कारण ज्या हृदयाला ती कायमचं हरवलं असं समजत होती, ते हृदय अजूनही या जगात धडधडत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नेहाने आपल्या पती समीरला सर्व काही सांगितले. समीर काही क्षण शांत बसला, पण मग त्याच्या डोळ्यातही पाणी आलं. म्हणजे आपल्या आर्यनचं हृदय. स्नेहाने मान हलवली. हो, आरव नावाच्या त्या मुलाच्या छातीत. समीरने डोळे मिटले. त्याला शब्दच सापडत नव्हते. त्या दिवशी दोघांनी एक निर्णय घेतला. दुपारी ते आरवच्या घरी गेले. मंगला त्यांना पाहून घाबरली. तिला वाटलं काहीतरी महत्त्वाचं काम असेल. पण स्नेहाने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाली, आजपासून तुम्ही एकट्या नाही. मंगला गोंधळली. म्हणजे? स्नेहा हसली. तुमच्यावरचं संपूर्ण कर्ज आम्ही फेडणार आहोत. मंगलाच्या हातातील पाण्याचा ग्लास खाली पडला. तिच्या डोळ्यात अविश्वास होता. काय? हो, समीर म्हणाला. आणि एवढंच नाही, आरवच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेणार आहोत. हे ऐकताच मंगलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती पुन्हा त्यांच्या पायाशी बसू लागली. पण यावेळी स्नेहाने तिला लगेच उचललं. तुम्ही माझ्यासाठी बहिणीसारख्या आहात. आणि आरव, ती आरवकडे पाहत म्हणाली, तो माझ्यासाठी फक्त एक मुलगा नाही, तो माझ्या आर्यनचा एक भाग आहे. आरवच्या डोळ्यातही पाणी आलं. काही दिवसातच स्नेहाने मंगलाचं सगळं कर्ज फेडलं. आरवचं एक चांगल्या शाळेत प्रवेश घेतला. त्याला नवीन पुस्तके, गणवेश आणि सायकल मिळाली. पण या सगळ्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरवला एक नवीन कुटुंब मिळालं. स्नेहा आणि समीर त्याला वारंवार भेटू लागले. आरवही त्यांच्याशी खूप जुळला. एक दिवस स्नेहा त्याला घेऊन आर्यनच्या खोलीत गेली. ती खोली 3 वर्षापासून बंदच होती. आरव हळूहळू आत गेला. त्याने भिंतीवरील फोटो पाहिला. फोटोत हसणारा आर्यन. आरव काही क्षण शांत उभा राहिला. मग तो फोटो समोर गेला, हात जोडले आणि हळू आवाजात म्हणाला, धन्यवाद मित्रा, तुझ्यामुळे मी जिवंत आहे. हे शब्द ऐकताच स्नेहाचा बांध फुटला. ती ढसाढसा रडू लागली. कारण तिच्या मुलासाठी कोणीतरी इतक्या प्रेमाने बोललं होतं. त्या दिवसानंतर प्रत्येक वर्षी 15 एप्रिल एक नवीन परंपरा सुरू झाली. स्नेहा, समीर, मंगला आणि आरव हे चौघे एकत्र येऊन तो दिवस साजरा करू लागले. दुःखाचा दिवस आता आशेचा दिवस बनला होता. आरव केक कापायचा, पण केकवर एकच नाव लिहिलेलं असायचं, आर्यन, आमचा देवदूत. वर्षे सरत होती. आरव मोठा झाला, अभ्यासात हुशार होता आणि जसं त्याने लहानपणी सांगितलं होतं तो डॉक्टर बनला. एक दिवस त्याने स्नेहाला सांगितलं, आई. स्नेहा थबकली, कारण पहिल्यांदाच त्याने तिला आई म्हटलं होतं. आरव हसला. मी डॉक्टर झालो आहे, आता मीही लोकांना जीवन देणार. स्नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने आरवला मिठी मारली. त्या मिठीत 3 वर्षाचं दुःख होतं, 3 वर्षाची प्रतीक्षा होती आणि एका आईला पुन्हा मिळालेलं मातृत्व होतं. त्या दिवशी स्नेहाला एक गोष्ट समजली. माणूस शरीराने जातो, पण त्याचं प्रेम, त्याचे संस्कार आणि त्याने दिलेलं जीवन कधीच मरत नाही. आर्यन या जगात नव्हता, पण त्याचं हृदय अजूनही धडधडत होतं. आणि त्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात एका आईला तिचा मुलगा पुन्हा पुन्हा भेटत होता. समाप्त. बोध. अवयवदान हे मृत्यूनंतरचं सर्वात मोठं दान आहे. एखाद्या व्यक्तीचा अंत दुसऱ्या व्यक्तीच्या नव्या आयुष्याची सुरुवात ठरू शकतो. प्रेम आणि मानवता कधीच मरत नाही.